अनगरची निवडणूक सुरुवातीला एक साधी पहिल्यांदा होणारी नगरपंचायत लढत होती. पण काही दिवसातच ती महाराष्ट्राच्या राजकीय नकाशावर प्रचंड वादळासारखी धडकली. एका छोट्या शहरात उमेदवारी अर्ज भरताना पोलीस AK-47 घेऊन उभे असतील, उमेदवारांमध्ये इतका तणाव असेल आणि अर्ज बाद झाला म्हणून थेट ढोल ताशांचा जल्लोष होईल, हे कोणी स्वप्नातही कल्पना केलं असतं का? पण अनगरने हे सगळं प्रत्यक्षात घडताना पाहिलंय. एकीकडे अर्ज बाद होण्याच्या निर्णयानं संतापलेले समर्थक, तर दुसरीकडे विजयाच्या आनंदात उधळलेला पाटील परिवार. आणि मग आश्चर्य म्हणजे दुसऱ्याच दिवशी तीच माणसं अजित पवारांची माफी मागताना दिसली. कोर्टात धावपळ, आरोप प्रत्यारोप आणि अखेर जिल्हाधिकारी कार्यालयाकडून आलेली धक्कादायक स्थगिती. अनगरची निवडणूक आता फक्त निवडणूक राहिलेली नाही, तर ती झाली आहे एक राजकीय थरारपट. एक लहानसं गाव, पण घटनांची मालिका अशी की जणू राज्याच्या सगळ्या राजकीय तणाव इथेच जमा झालेला आहे. अर्ज सादरीकरणापासून स्थगितीपर्यंतचा प्रवास इतका अचानक, इतका नाट्यमय आणि इतका गोंधळात टाकणारा होता की आजच्या सगळ्या महाराष्ट्रात एकच प्रश्न विचारला जातोय, अखेर अनगरमध्ये काय चाललंय? त्यामुळं आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेणार आहोत अनगरच्या निवडणुकीचा जल्लोषापासून स्थगितीपर्यंतचा सर्व प्रवास. नमस्कार मंडळी, तुम्ही पाहताय सत्य पे सत्ता, म्हणजे थोडक्यात पण महत्वाचं. सोलापूर जिल्ह्यातील अनगर नावाने छोटं, पण गेल्या काही दिवसात अख्ख्या महाराष्ट्राच्या राजकीय चर्चेचा केंद्रबिंदू ठरलेलं हे शहर आहे. पहिल्यांदाच नगरपंचायत निवडणूक होत असल्यानं नागरिकांमध्ये लोकशाहीचा उत्सव उसळलेला होता. पण या निवडणुकीत ज्या प्रकारे वाद तणाव, आरोप प्रत्यारोप आणि कायदेशीर कारवाई झाली, त्यानं निवडणूक हा उत्सव बाजूला पडून ती थेट राजकीय नाट्यमय मालिकेत रूपांतरित झाली आहे. आणि शेवटी स्थगितीच्या निर्णयानं या कथेला अनपेक्षितपणे वळण मिळालेलं आहे. अनगरच्या या नाट्याला सुरुवात झाली उमेदवारी अर्ज सादर करतानाच. राष्ट्रवादी अजित पवार गटा यांच्या उमेदवार उज्ज्वला थिटे अर्ज भरायला गेल्या आणि त्यांच्यासोबत होते AK-47 रायफल घेऊन उभे असलेले पोलीस जवान. एवढा कडक बंदोबस्त एका छोट्याशा नगरपंचायत निवडणुकीत? कारण समोर होतं नुकतेच भाजपमध्ये प्रवेश केलेले राजन पाटील आणि त्यांची मुलं, ज्यांच्या आगमनानं प्रचंड तणाव निर्माण झाला होता. दोन्ही गटांमधील संघर्षाची शक्यता लक्षात घेता पोलिसांनी परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये म्हणून विशेष सुरक्षा तैनात केलेली होती. उज्ज्वला थिटेंचा अर्ज सादरीकरणाचा सोहळा जेवढ्या धडाक्यात झाला, तेवढाच मोठा तो स्फोटक देखील ठरलेला आहे. कारण त्यांचा जो अर्ज होता तो बाद झाल्याचा निर्णय, सूचकांच्या सहीचा अभाव असल्यामुळे त्यांचा अर्ज नाकारण्यात आला. सूचक माझा मुलगाच आहे, मग सही कशी नसावी, असा प्रश्न उज्ज्वला थिटेंनी उपस्थित केला. त्यांच्या समर्थकांनी हा प्रकार राजकीय डावपेच असल्याचा आरोप केला. दरम्यान पाटील परिवाराने अनगर नगरपंचायतीसमोर मोठा जल्लोष केला. फटाके, ढोल ताशे आणि ठसकेबाज सेलिब्रेशन केलंय. जणू काही मोठा विजय मिळवल्यासारखा माहोल या ठिकाणी निर्माण झाला होता. इतकंच नव्हे तर या जल्लोषात अजित पवार यांना खुलेआम चॅलेंज दिल्यासारखं वातावरण देखील निर्माण झालं. पण दुसऱ्याच दिवशी या कथेनं अनपेक्षितपणे कलाटणी घेतली. जल्लोष करणारे राजन पाटील आणि त्यांचे पुत्र बाळराजे पाटील यांनी शांतपणे अजित पवारांची माफी मागितली. भावनेच्या भरात काही गोष्टी घडल्या असतील असा खुलासा त्यांनी केला. या नाट्यमय माफीने अनगरचे राजकारण आणखीनच गोंधळात टाकले गेले. अनगर नगरपंचायत नगराध्यक्ष पदासाठी जी आज स्थगिती आलेली आहे, त्याच्यावर आता काय हसायचं की रडायचं, उत्सव साजरा करायचा की काय दुःख साजरा करायचं, काय समजे नाही. धडथा आनंद पाटील परिवारानं साजरा करायचा आहे का उज्ज्वला थिटेच्या फॅमिलीनं करायचा आहे, हेच समजे नाही मला. एकदा बिनविरोध झाली म्हणून घोषित करतात, परत दुसऱ्या दिवशी परत आमचा अर्ज बाद झाला. एकतर मला येण्यासाठी त्यांनी एक प्रॉब्लेम निर्माण केलेले होते, मी कसं तरी ते हे पार करत तिथपर्यंत पोहोचलेली होते. त्यानंतर अर्ज बाद केला गेला, तांत्रिक कारणामुळे बाद झाला म्हणून सांगितले. परत आम्ही न्यायालयात धाव घेतली. परत तिथून पण आमच्या बाजूनं परत आम्ही बाजू मांडण्याचा प्रयत्न केला, पण न्यायालयांच्या समोर काही प्रशासकीय अधिकाऱ्यांनी असे कागदपत्र दाखल केले की त्यामुळं आम्हाला तिथं काही आमचा इलाज चालला नाही. न्यायालयानं आमचा अर्ज हा फेटाळून लावला, तरी पण आम्ही तेही ग्राह्य धरला होता. तर आता कलेक्टर साहेबांनी, जिल्हाधिकारी साहेबांनी अनगर नगरपंचायतच्या नगराध्यक्षपदासाठी स्थगिती आणलेली आहे. मग आता आणखी आम्हाला मग थोडंफार तर पुढे आणखी उच्च न्यायालयामध्ये आम्ही जाण्याची तयारी करत होतो आणि आता तयारी करतोय. आणि उच्च न्यायालयामध्ये आता अशी मागणी करणार आहे की जोपर्यंत आता उच्च न्यायालयाचा निकाल आमचा लागत नाही, तोपर्यंत जी अनगरची आहे आता स्थगिती दिली, ती स्थगिती पुढे तशीच राहावी. उज्ज्वला थिटेंनी अर्ज बाद झाल्यानंतर न्यायालयाचा दरवाजा ठोठावला.
अर्ज मुद्दाम बाद केला असा ठोस आरोप त्यांनी न्यायालयात केला। मात्र सोलापूर जिल्हा आणि सत्र न्यायालयानं त्यांचे अपील फेटाळले। न्यायालयाच्या निर्णयानंतर अनेकांना वाटलं की आता निवडणूक निर्विघ्नरित्या पार पडेल, परंतु नाट्य इथेच संपलेलं नव्हतं। अचानक सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयाकडून आदेश आला, अनगर नगरपंचायत निवडणूक स्थगित म्हणून। निवडणूक निर्णय अधिकारी सचिन मुळीक यांनी स्पष्ट केलं की आता फक्त माघार प्रक्रिया आणि चिन्ह वाटप होईल, नवे अर्ज स्वीकारले जाणार नाहीत आणि संपूर्ण निवडणूक प्रक्रिया थांबवण्यात ही आलेली आहे। जे 29/11 आयोगाचं परिपत्रक आलेलं आहे त्यामध्ये स्पष्टपणे नमूद आहे की जिथं मागची जिल्हा न्यायालयाचा निकाल झाला त्यानंतर जर उमेदवाराचा अर्ज वैध ठरवला असेल तर त्यांना 3 दिवस माघारसाठी कालावधी देणं अपेक्षित होतं, परंतु मागचे जे हे होतं 26 तारखेपर्यंत आमची प्रोसेस पूर्ण होऊ शकली नव्हती। 26 तारखेला निकाल लागला आणि 26 तारखेनंतर 3 दिवसाची मुदत देणं अपेक्षित नव्हतं, कारण आमची इथं ऑलरेडी त्यांचा अर्ज जो होता तो कोर्टाने फेटाळला होता। त्यामुळे आता जी नवीन प्रक्रिया असणार आहे 29/11च्या ज्या परिपत्रकानुसार त्यामध्ये नव्यानं नामनिर्देशन पत्र भरण्याचं कुठं आयोगानं उल्लेख केलेला नाही। यामध्ये फक्त नॉमिनेशन, विथड्रॉल आणि चिन्ह वाटप अशीच प्रोसेस आहे त्यामध्ये फक्त। म्हणजे त्यांना अर्ज जो आहे तो आता पुन्हा भरता येणार नाही, नव्याने कुणालाही उमेदवारी अर्ज दाखल करता येणार नाही। या निर्णयानं अनगरच नव्हे तर संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली। या प्रकरणावर राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष उमेश पाटील यांनी प्रशासनावर गंभीर आरोप केले। अधिकाऱ्यांनी संगनमत करून अर्ज बाद केला, 70 वर्षांची लोकशाही परंपरा मोडीत काढली असा आरोप त्यांनी केला। अनगरकरांच्या पापाचा घडा आता भरत आलेला आहे, हा नियतीचा फेरा आहे। आतापर्यंत नगराध्यक्ष पदाची निवडणूक बिनविरोध झाली किंवा अनगर नगरपंचायत बिनविरोध झाली म्हणून 2 वेळेला फुगड्या खेळून झालेल्या आहेत। आता तिसऱ्यांदा फुगड्या खेळताना कदाचित वयोमानानं पाय घसरू शकतो, त्यामुळं न झालेल्या लढाईमध्ये मिळालेल्या विजयाचा आनंदोत्सव आणि उन्माद जो आहे, जो साजरा केला तो कदाचित नियतीला आवडला नाही। म्हणूनच करता अनगर नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीला राज्याच्या निवडणूक आयोगाने स्थगिती दिली। अर्थात या संदर्भामध्ये आमच्या सत्र न्यायालयामधलं अपील हे नॉमिनेशनच्या संदर्भातलं फेटाळले गेले, त्यामुळं आम्ही हायकोर्टमध्ये त्या संदर्भात अपिलात जाणार आहोत। आम्हाला कालपर्यंत त्या निकालाच्या आदेशाची प्रत मिळालेली नव्हती, कदाचित ती आज आम्हाला प्राप्त होईल आणि तो आदेश सविस्तर प्राप्त झाल्यानंतर ज्या मुद्द्यावर आमचा अपील फेटाळलं गेलं त्याचा अभ्यास करून आम्ही चांगल्या लीगल ओपिनियन कडून त्या ठिकाणी आम्ही सल्ला घेऊन राज्याच्या स्तरावर म्हणजेच आपल्या कोल्हापूरच्या उच्च न्यायालयामध्ये त्या संदर्भामध्ये रिट याचिका दाखल करणार आहोत। या सगळ्या प्रक्रियेमध्ये माननीय सत्र न्यायालयाने उज्ज्वला थिटे यांचा अर्ज भरला जाऊ नये किंवा अनगरच्या नगरपंचायतीची 70 वर्षाची परंपरा कायम राहावी म्हणून ज्या पद्धतीनं लोकशाहीचा गळा घोटण्याचा प्रयत्न झाला त्यामध्ये उज्ज्वला थिटे यांचा मतदार यादीमधनं नाव गायब करणं, त्यांना उमेदवारी अर्ज भरायला जाताना त्यांची अडवणूक करणं, त्यांना उमेदवारी भरण्याच्या करता पोलीस संरक्षणात जायची परिस्थिती निर्माण होणं, अर्ज प्रत्यक्ष भरायला पोहोचल्यानंतर त्या ठिकाणी संबंधित तिथल्या अधिकाऱ्यांनी संगनमत करून त्या ठिकाणी त्यांचा अर्ज कसा बाद होईल याच्याकरताचं षडयंत्र करणं, ह्या सगळ्या बाबी ज्या आहेत या माननीय सत्र न्यायालयाच्या समोर मांडून सुद्धा त्यांनी तांत्रिक मुद्द्यावर त्या ठिकाणी सूचकाची सही हा जो मुद्दा आहे या आधारावर त्या ठिकाणी निर्णय दिलेला आहे। माननीय उच्च न्यायालयामध्ये आम्ही आमची बाजू पुन्हा एकदा सक्षमपणे मांडू। निवडणूक लढवण्याचा मूलभूत अधिकार जो आहे तो हिरावला जाणं लोकशाहीमध्ये आणि एखाद्याची परंपरा टिकून राहण्याच्या करता आपल्याच संविधानिक व्यवस्थेमधून त्या ठिकाणी त्याला पाठबळ मिळणं हे काही योग्य नाही आणि म्हणून करता आम्ही उच्च न्यायालयामध्ये अपील दाखल करणार आहोत। त्यांनी उच्च न्यायालयात जाण्याची तयारी सुरू केल्याचं देखील जाहीर केलं। अनगरची ही निवडणूक आता फक्त एक छोट्या गावापुरती मर्यादित राहिलेली नाही, या निवडणुकीनं अनेक महत्त्वाच्या प्रश्नांना तोंड उघडलेलं आहे। लोकशाही प्रक्रियेतील पारदर्शकता,
प्रशासकीय निर्णयाची निष्पक्षता, राजकीय हस्तक्षेपाची भीती, तांत्रिक त्रुटींचा नागरिकांवर होणारा परिणाम आणि एखादं गाव राज्यस्तरीय वादाचं कारण असं बनतं याचं हे जिवंत उदाहरण. AK-47च्या सावलीत भरलेला अर्ज बाद झाल्यानंतरचा जल्लोष, दुसऱ्या दिवशी झालेली माफी, न्यायालयीन लढत आणि अखेर स्थगिती, या सर्व घटनांनी अनगरची ही निवडणूक एक राजकीय थरारक कथेप्रमाणे घडली आहे. आज अनगरची जनता गोंधळलेली आहे. पक्ष त्यांच्या पुढील रणनीती आखत आहेत आणि प्रशासनानं निर्णय अजूनही चर्चेत आलेले आहेत. एक छोटं गाव, पण त्याची कथा संपूर्ण राज्याला शिकून गेली की लोकशाही हा फक्त मतदानाचा सण नाही, तर जबाबदारी, शिस्त आणि प्रक्रियेची शुद्धता जपण्याचा प्रवास आहे. अनगरची कथा अजून संपलेली नाही. पुढील वळण आणखीन रंजकदार असतील हे मात्र नक्की. बाकी मंडळी, तुम्हाला या संदर्भात काय वाटतं ते कमेंट करून नक्कीच कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी पाहत राहा सत्य पे सत्ता, म्हणजे थोडक्यात पण महत्वाचं. 2 महिन्यानंतर सिंगापूर ब्रांचला प्रमोशन होतंय तुझं. कॉंग्रॅच्युलेशन्स. काय ग, तुला आनंद नाही झाला? मॅडम, तुम्हाला माहितीच आहे की मला PCODचा त्रास आहे. दिवसभर फटीग असतो, सारखा मूड स्विंग होतो. उगाच एवढी जबाबदारी कशाला घ्यायची? अगं, एवढं सिरियस नाहीये ते. त्यावर सोपा उपाय आहे. डॉक्टर चाटेज होमिओपॅथी क्लिनिक. अगं, किती जणींनी तिथे उपचार घेतलेत. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी त्यांच्या शाखा आहेत.